त्या चिंचोलीच्या घाटामध्ये बैल सुटला होता. बैल पकडायला पोरांची धावपळ सुरू होती. अशी मजा फक्त आपल्याला घाटामध्ये पाहायला मिळते बरं का. तर आज आपण आलो होतो चिंचोली या गावात. तिथे श्री कपालेश्वर महाराज यात्रा उत्सव निमित्त बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं. सर्वात आधी मंदिरामध्ये आलो. देवाचं दर्शन घेऊन हे सुंदर सूर्य पाहून घाटामध्ये गेलो. बैलांना झोपायला माणसांची तयारी चालू होती. या काकांनी ओरडल्यावर बैल घाटामध्ये सोडली जातात. घाटामध्ये बैलांच्या पाठीमागं पळणाऱ्या मुलांना वाटतंय की या बैलगाडा क्षेत्रावरती किती प्रेम असेल या माणसांचं. रिंगणात आलेला बैलगाडा परत घाटामधून खाली गेला वाटतं. हे फक्त आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतं. कोण कोण या घाटामध्ये आला होता त्यांनी एक कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या बैलगाडा क्षेत्रातील प्रेमींना ही व्हिडिओ शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करून ठेवा.